एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही परीक्षांच्या पूर्व परीक्षांसाठी महत्वाचे विषय कोणते असतील तर ते 13 विषय आहेत. कोणते कोणते 13 विषय आहेत तर पहिला आहे पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र, दुसरा आहे इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र, तिसरा आहे मॉडर्न इंडिया म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, एन्शंट इंडिया म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास, मग फिजिकल जिओग्राफी आणि इंडियन जिओग्राफी हे 2 विषय आहेत जे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे बेसिक आहेत पण ह्याच्यावरती प्रश्न येतात, खूप प्रश्न येतात. ओके, त्याच्यानंतर येतात स्पेस टेक्नॉलॉजी, हेल्थ टेक्नॉलॉजी आणि डिफेन्स टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीमध्ये हे 3 टेक्नॉलॉजीचे प्रश्न जास्त येतात आणि त्याच्यानंतर असतो आर्ट अँड कल्चर. ओके, किती झाले रे प्री साठी महत्वाचे विषय? पॉलिटी, इकॉनॉमी, मॉडर्न इंडिया, एन्शंट इंडिया 4 झाले, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 13 विषय कव्हर करायचे प्रीच्या आधी डिटेल रिव्हिजन करून, एकही मुद्दा सुटता कामा नये. ओके, मग ही रिव्हिजन करायची कशी तर आपल्या क्लासच्या मुलांची रिव्हिजन आपण घेणार आहोत मॅरेथॉन मध्ये. ओके, मॅरेथॉन म्हणजे नॉनस्टॉप शिकवणे. आपण फास्ट शिकवत नाही, आपण क्विकली शिकवत नाही, आपण फक्त महत्वाचे मुद्दे असं सांगून काहीतरी वाटतील तेवढे मुद्दे शिकवत नाही, आपण सर्व मुद्दे शिकवतो. सिलेबसला जेवढे मुद्दे आहेत तेवढे सर्व मुद्दे आपण काय करणार? शिकवणार. तर मॅरेथॉन जी आहे या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य काय तर मॅरेथॉनचं वैशिष्ट्य आहे ही 100 दिवस चालते. 100 दिवस, 100 डेज. ओके, 100 दिवस चालते. रोज 11 तास टीचिंग चालतं. ओके, हे टीचिंग जे आहे हे टीचिंग अशा स्वरूपाचं आहे की तुम्ही फक्त आणि फक्त स्क्रीन समोर बसायचंय. जर तुम्ही घरून करत असाल तर घरच्या स्क्रीन समोर, आणि इथे माझ्या समोर बसणार असाल तर माझ्या शेजारी इथे मी प्रोजेक्टर लावलेला आहे त्याच्यासमोर. ओके, हा जो प्रोजेक्टर तुम्हाला दिसतोय ना आता, हा प्रोजेक्टर. ओके, सो हा लावलेला आहे त्याच्यासमोर, आणि फक्त लक्ष देऊन ऐकायचंय. किती दिवस? 100 दिवस. किती तास रोज? 11 तास रोज. ह्याच्यातून काय होणार? तुमचे हे सगळे विषय कव्हर होतील, डिटेलमध्ये कव्हर होतील, आणि नुसतं एवढंच नाहीये तर तुम्हाला एक स्वतःची यादी तयार करता येईल की अरे माझे एवढे सगळे पॉइंट कव्हर झाले आणि आता फक्त ह्याच्यातला हा पॉइंट, हा पॉइंट, हा पॉइंट माझे शिल्लक आहेत. आपली मॅरेथॉन कधी सुरू होणार आहे तर ही मॅरेथॉन सुरू होतीये 16 जानेवारीला. ओके, 16 जानेवारी ते 20 एप्रिल हा मॅरेथॉनचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की 20 एप्रिलला जेव्हा मॅरेथॉन संपेल त्याच्यानंतर तुमच्या हातामध्ये जवळपास 30 ते 40 दिवस शिल्लक आहेत. अजून मॅरेथॉन संपल्यानंतर अजून 30-40 दिवस शिल्लक आहेत, ज्या दिवसांमध्ये तुम्ही अजून एक्स्ट्राचा अभ्यास करू शकाल. मॅरेथॉन मधून ज्या ज्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या आहेत की अरे या गोष्टींवरती अजून काम करणं आवश्यक आहे, किंवा याचं पाठांतर करणं आवश्यक आहे, किंवा या गोष्टी सरावाने अजून वाढवणं आवश्यक आहे, किंवा सगळं झालंय आता फक्त प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या 30-40 दिवसांमध्ये करू शकाल. मॅरेथॉन मध्ये तुमचा जीएसचा पेपर म्हणजे मेन ज्याचा स्कोर विचारात घेतला जातो त्या पेपरचा पूर्ण अभ्यास आपण करून घेणार आहोत. त्या पेपरमध्ये जे 13 विषय आहेत स्टॅटिक विषय, ते 13च्या 13 स्टॅटिक विषय आपण ह्याच्यामध्ये कव्हर करून घेणार. सो मॅरेथॉन जी आहे ती 16 तारखेपासून चालू होतीये. ज्यांना ज्यांना एनरोल करायचं आहे त्यांनी आपल्या क्लासला सलग ताबडतोब संपर्क करा, कारण मॅरेथॉन उद्यापासून चालू होतीये आणि उद्या सुरू झाल्यानंतर ती मॅरेथॉन 100 दिवस थांबणार नाही. तुम्ही घरून करू शकता, तुम्ही ऑनलाईन करू शकता, आणि तुम्ही इथे क्लासवरती येऊन पण करू शकता. क्लासवरती येण्यासाठी इथे पुण्यात यावं लागेल. ओके, येस. सो हे मॅरेथॉनचे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स बिलकुल पण फास्ट होणार नाहीयेत. म्हणजे सिंपल मध्ये विचार करा, आपला इकॉनॉमिक्सचा जो कोर्स आहे वेबसाईटवरती असलेला कोर्स हा 225 तासांचा कोर्स आहे, पण मॅरेथॉन मध्ये मात्र इकॉनॉमिक्स साठी 236 तास ठेवलेत. का तर मध्ये 1 फेब्रुवारीला बजेट येऊन जात आहे, मग ते बजेट पण एक्सप्लेन करावं लागेल म्हणून. ओके, पॉलिटीचा कोर्स आपल्या वेबसाईटवरती 150 तासाचा आहे, इथे पण आपण 150 तास ठेवले. आधुनिक भारताचा कोर्स जो आहे 110 तासाचा आहे, इथे आपण 120 तास ठेवले. अशा पद्धतीने 1100 तास आपण काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत. म्हणजे इथे बिलकुल घाई नाहीये. ओके, एकदम छान पैकी योग्य त्या स्पीडनी आपण सगळा अभ्यास 100 दिवसांमध्ये करणार आहोत. आता या मॅरेथॉनचा फायदा कुणाला कसा आहे बघा. 2 विद्यार्थ्यांना याचा खास फायदा आहे. ओके, आपण त्यांना वर्गीकृत करूया. 2023 ला ज्यांचा अटेम्प्ट आहेत असे एमपीएससी वाले आणि यूपीएससी वाले, मराठीत तयारी करणारे, कारण मॅरेथॉन पूर्ण आपली मराठीत असते.
आणि 2024-25 मध्ये ज्या लोकांचा अटेम्प्ट आहे पण अभ्यास सुरू केलाय असे एमपीएससी वाले आणि युपीएससी वाले. कंबाईनच्या मुलांना पण याचा फायदा आहे, पण कंबाईनचा फक्त 23च्या मुलांना फायदा आहे, 24-25च्या मुलांना आत्ता फायदा नाही. ओके, बरं सर काय फायदा आहे ते सांगा आम्हाला. तर 23चे जे एमपीएससी युपीएससीचे मुलं आहेत ह्यांचं एकतर रिव्हिजन पूर्णच्या पूर्ण रिव्हिजन एक्झामच्या 40 दिवस आधीच संपेल. तुम्हाला हा प्रश्न नाहीये की माझी अमुक विषयाची रिव्हिजन राहिली आहे किंवा माझा अमुक विषय वाचायचाच राहिलाय किंवा माझा अमुक विषय करायचाच राहिलाय. मॅरेथॉन झाल्यानंतर असा कोणताही प्रश्न राहणार नाही. तुमचे सगळे विषय वर्गामध्ये लक्ष देऊन फक्त ऐकलं जरी, मी तर म्हणत पण नाही तुम्ही नोट्स काढा, लक्ष देऊन फक्त ऐकलं जरी तरी सुद्धा कव्हर होणार आहे. आलं लक्षात. ओके, बरं सर हरकत नाही. मॅरेथॉन जे आहे सो आमची पूर्ण रिव्हिजन होणार. दुसरे भाग आहे तो म्हणजे 11 तास रोज तुम्हाला इथे क्लासरूम मध्ये बसायचंय. 11 तास. ओके, 11 तास जर तुम्ही क्लासरूम मध्ये बसलात तर क्लासरूम मध्ये बसल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमची बैठक तेवढी विकसित होते. आलं लक्षात. काय होते, तेवढी बैठक विकसित होते. सो मॅरेथॉन जेव्हा 20 एप्रिलला संपेल त्याच्यानंतर पुढचे 40 दिवस तुम्ही लायब्ररीमध्ये 11 सोडावं 15-15, 16-16 तास सुद्धा बसू शकाल. एक्झामच्या तोंडावरती जो अभ्यास करतो तो रिझल्ट आणतो. बरोबर आहे. ओके, सो हे असे डबल फायदे तुम्हाला मॅरेथॉनचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिन्सिअर विद्यार्थ्यांच्या संपर्कामध्ये तुम्ही राहाल. ओके, येस. 24-25च्या मुलांना काय फायदा आहे? 24-25च्या मुलांना फायदा आहे त्यांनी प्रिपरेशन जस्ट ताजं सुरू केलं असणार आहे. ताजं सुरू केल्यामुळे एक बूट कॅम्प प्रकार असतो. बूट कॅम्प आपण हा सुपर डुपर हायपर एक्स्ट्रा अल्ट्रा प्रो मॅक्स प्रकारचा बूट कॅम्प घेणार. ओके, ज्या बूट कॅम्प मध्ये त्यांना सगळ्या विषयांचे सगळे टॉपिक जे आहेत ते नेमके काय आहेत हे ऐकायला मिळणार, बघायला मिळणार, अगदी डिटेलमध्ये शिकायला मिळणार. ओके, म्हणजे प्रिपरेशन सुरू करतानाच आपल्याला नेमका किती विषयांचा अभ्यास करायचा आहे याचा अंदाज त्यांना लागलेला असेल. दुसरं महत्वाचं म्हणजे प्रिपरेशन सुरू झाल्यावर मुलांची मेन तक्रार असते ती म्हणजे की सर आमचा लायब्ररीमध्ये बसणं होत नाही हो, लायब्ररीमध्ये आमचा तेवढा वेळ बसणं होत नाही, आमची तेवढी बैठक नाही, किंवा लायब्ररीमध्ये काय आहे तर सर डिस्ट्रॅक्ट खूप होतं, इंस्टाग्राम फेसबुक मध्ये लक्ष खूप जातं. ओके, मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला 100 दिवस जर रोज मी 11 तास लेक्चर जेव्हा घेईन तेव्हा समोर बसून आणि इंटरेस्टिंग पद्धतीने जेव्हा तुमचे लेक्चर होतील अभ्यास करायची सवय लागेल. मॅरेथॉन संपल्यानंतरच्या दिवशी दरवर्षी मुलं मला म्हणतात की सर आता मात्र असं वाटतं की कधी अभ्यासाला बसू आणि कधी नको. सो तुम्हाला जर या मॅरेथॉनचा फायदा घ्यायचा आहे तर तुम्ही पण येऊ शकता. आपल्या मॅरेथॉनमध्ये जे लोक आधीपासून आहेत आपल्या मॅरेथॉनमध्ये किंवा क्लासमध्ये त्या लोकांना जाणीव असते की आपल्या क्लासमध्ये बसायला एवढी जागा नाहीये, म्हणून फक्त एक दिवस आधी 1 डे प्रायर तुम्हाला हा मेसेज आलेला आहे. ओके, तुम्हाला 1 डे प्रायरच फक्त कळवलेला आहे. सो अगदी 1 डे नोटीस वरती जे लोक जॉईन होऊ शकतात त्याच लोकांना जॉईन होता यावं म्हणून ही मॅरेथॉनची सूचना आत्ता येते. मॅरेथॉन मध्ये जे लोक येतील त्या लोकांचा 100 दिवसांमध्ये जीएसचा पूर्ण अभ्यास कव्हर होणार. त्याच्यानंतर तुमच्या हातामध्ये जवळपास 30 ते 40 दिवस, मी 40 आहेत ऍक्च्युली पण म्हणताना 30 ते 40 म्हणतो आहे कारण मॅरेथॉन जर कधी एक्सटेंड करावी लागली तर करता आली पाहिजे. ओके, सो 30 ते 40 दिवस तुमच्या हातामध्ये शिल्लक राहतात, ज्या 30 ते 40 दिवसांमध्ये तुम्ही उरलेल्या सर्व गोष्टींचा अभ्यास अजून कसोशीने करू शकता. जीएसचा पूर्ण पेपर सगळं आपण कव्हर करून घेणार ज्याचा स्कोअर काउंट होणार आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला राहतोच काय तर फक्त सीसॅटचा पेपर. ओके, येस. सो या मॅरेथॉन मध्ये आवर्जून तुम्ही जीव तोडून अभ्यास करायचे. ओके, ज्या लोकांना मॅरेथॉन मध्ये एनरोल करायचं आहे ते लोक आपल्या क्लासच्या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकतात. हा संपर्क आजच म्हणजे 15 जानेवारीच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही पूर्ण करायचा आहे. संपर्क करून तुम्हाला जॉईन करायचं असेल तर जॉईन करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे आणि मॅरेथॉनला जॉईन करायचं. 16 जानेवारीला सकाळी 7 वाजता मॅरेथॉनसाठी आपण सगळे भेटणार आहोत. लेट्स ब्रेस फॉर द प्रिलिम्स. बाकी मेन्स मध्ये काय असू दे अथवा नसू दे, मेन्सचा पॅटर्न बदलू दे अथवा नको बदलू दे, आपल्याला प्रिलिम्सचा अभ्यास करावा लागणार आहे ह्याची जाणीव ठेवूया आणि अभ्यासाला लागूया. ओके, सो लवकरात लवकर सगळ्यांनी एनरोल करायचं आहे, ज्या लोकांना एनरोल करायचं त्यांनी. ओके, मर्यादित जागा आहेत त्याच्यामुळे फार लोकांना आम्ही घेऊ शकणार नाहीत. ज्या लोकांना यायचं आहे त्यांनी आवर्जून या. ओके, सगळ्यांचं इथे स्वागत असणार आहे. इथे थांबूया.
काही शंका असतील तर विचारा. फोन नंबर तुम्हाला आहे, ज्यांना दिसत नाहीये त्या लोकांसाठी फोन नंबर मी इथे लिहून देतो. त्या फोन नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. तो क्लासचा फोन नंबर आहे, व्हॉट्सअप करू शकता, पण व्हॉट्सअपवरून रिप्लाय येतील ह्याची खात्री बाळगू नका, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॅरेथॉनचे मेसेजेस येत असतात. ओके, डायरेक्टली कॉल करा. नंबर आहे 9420064469. अभ्यास करायचा आहे, मोठा अधिकारी व्हायचा आहे, तर मोठी स्टेप घ्यावी लागते. 100 दिवसांची मेहनत आहे आणि जर तुमची प्रिलिम्स त्याच्यातून निघणार असेल तर आवर्जून ती मेहनत करावी, असं माझं वैयक्तिक सल्ला तुम्हाला सगळ्यांना असेल. आवर्जून ती मेहनत करा, बिलकुल पण मागे सरकू नका. काय करायचंय हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, तुम्हाला माहिती पडतंय, तुम्ही आवर्जून करा. ओके, काही शंका असतील तर तुम्ही या नंबरवरती मला फोन करून विचारू शकता.